गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपण काय स्टडी करणार आहे बघा. द फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी की ज्याला आपण काय म्हणतो बघा, ऑस्मोटिक प्रेशर नावाची फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आजच्या लेक्चरला आपल्याला डिस्कस करायची आहे. आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशाला म्हणतो बघा, की जी प्रॉपर्टी फक्त कशावरती डिपेंड असणार आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती. सोल्यूटच्या पार्टिकलवरती जी प्रॉपर्टी डिपेंड असेल त्या प्रॉपर्टीला आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो आहे. आपण सोल्युशनमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी केला आहे. आता लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण बघतो आहे ती म्हणजे कुठली आहे बघा, ऑस्मोटिक प्रेशर नावाची. आता टर्म ऑस्मोटिक प्रेशर स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे बघा, ऑस्मोसिस म्हणजे काय. ऑस्मोटिक प्रेशर नावाची टर्म स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, ऑस्मोसिस म्हणजे काय, ऑस्मोसिस कशाला म्हणायचं ते आपल्याला सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण ऑस्मोटिक प्रेशर नावाची टर्म स्टडी करणार आहे बघा. आता ऑस्मोसिसमध्ये काय होतं आहे की मी काय करतो, 1-2 कंटेनर सिलेक्ट करतो आहे. काय करतो, 1-2 कंटेनर सिलेक्ट करतो आहे. हे फर्स्ट कंटेनर, हा तुमचा सेकंड कंटेनर आहे, ठीक आहे. आणि ह्या दोघांच्यामध्ये एक मेम्ब्रेन बसवली आहे. 2 कंटेनर आपण सिलेक्ट केलेत, ह्या दोघांच्यामध्ये एक मेम्ब्रेन आहे. हे बघा, हे असं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. आपल्याला ऑस्मोसिसचा मिनिंग समजून घ्यायचा आहे. कशाचं मिनिंग समजून घ्यायचं आहे, ऑस्मोसिस म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता एका कंटेनरमध्ये मी काय घेतलं आहे, हे कंटेनर म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, एक कंटेनर मी सिलेक्ट केला आहे की ज्याच्यामध्ये मी काय केला, कन्सिडर करा हा मी सॉल्व्हंट घेतला आहे. आणि इकडे मी काय घेतलं आहे बघा, इकडे मी घेतलं आहे सोल्युशन. एक आहे सॉल्व्हंट, एक आहे सोल्युशन. आणि ह्या दोघांना सेपरेट करण्यासाठी जे वापरलं आहे त्याला आपण म्हणणार आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. वाटलं तरी मी लॉंग फॉर्ममध्ये लिहितो आहे. ह्या दोघांना सेपरेट कोणी केलं आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. बघा आता नेमकं कंडिशन काय की ऑस्मोसिस कशाला म्हणायचं ते स्टडी करायचं आहे. त्याच्या अगोदर आपण 2 कंटेनर सिलेक्ट केलेत, एकामध्ये सॉल्व्हंट घेतलं, एकामध्ये सोल्युशन घेतलं आहे, ठीक आहे. आता सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल बघा, सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन असेल लोअर, कारण सॉल्व्हंटमध्ये सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट वगैरे नाही आहे. म्हणजे तर जे सोल्युशन असेल, जो काही सॉल्व्हंट असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन असणार लोअर कॉन्सन्ट्रेशन, हे असणार लोअर कॉन्सन्ट्रेशन. तर हे सोल्युशन आहे, सोल्युशनचं असणार हायर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे समजतं का बघा, हायर कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन ए सॉल्व्हंट. तुमच्या सॉल्व्हंटमध्ये प्रेझेंट असलेला सोल्यूटचं अमाऊंट ते तुमच्या सोल्युशनचं काय सांगतं, कॉन्सन्ट्रेशन सांगतं. आता इथं सोल्युशन आहे म्हणजे सोल्युशनमध्ये कोण प्रेझेंट असणार आहे, सोल्यूट प्रेझेंट असणार आहे. त्या सोल्युशनमध्ये सोल्यूट आला म्हणून त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हायर झालं. तर इथं सॉल्व्हंटमध्ये फक्त सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट अदर दॅन सॉल्व्हंट इथं कोणच नाही आहे, म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं झालं, लोअर कॉन्सन्ट्रेशन झालं. आता काय होतं बघा, इथं आपण एक मेम्ब्रेन बसवली आहे की ज्याला आपण नाव दिले सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ह्या मेम्ब्रेनला असे होल्स आहेत, ह्या मेम्ब्रेनला काय आहेत, होल्स आहेत किंवा पोर्स म्हणतो त्याला, पोर्स म्हणजे छिद्र. असे काही होल्स आहेत, ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनला काही होल्स आहेत. तर याच्यामधून घडतंय काय बघा, असे काही होल्स दिसतात का बघा तुम्हाला, असे होल्स आहेत तुमच्या सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मी फक्त ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन जास्त दाखवली आहे कारण आपल्याला त्याचा मिनिंग समजणं गरजेचं आहे की सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे नेमकं काय असेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता होतंय काय बघा की सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये काय घडतं आहे की इथं तुमचं सॉल्व्हंट आहे, इकडे तुमचं सोल्युशन आहे. आता सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं तर सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन नाव देऊया C1 कॉन्सन्ट्रेशन. सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण C1 घेऊया, तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण C2 घेऊया. लक्षात काय आलं, C1चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कोणापेक्षा, C2पेक्षा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, ठीक आहे. आता काय होतं बघा, ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून फ्लो होणार आहे, ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून कोणतरी फ्लो होणार आहे. तो फ्लो होणारा कोण आहे बघा, ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून फ्लो होणार आहे. तो फ्लो होणारा कोण आहे तुमचा, ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून जो फ्लो होतो तो आहे तुमचा सॉल्व्हंट. म्हणजे मी डायरेक्शन कशी दाखवली बघा,
सॉल्व्हंटमधून तुमच्या हा सॉल्व्हंट कशामध्ये ट्रान्सफर व्हायला लागला, तुमच्या सोल्युशनमध्ये ट्रान्सफर व्हायला लागला. कसा ट्रान्सफर होतो बघा, लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये. लोअर कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सॉल्व्हंटमधून तो सॉल्व्हंट, हा सॉल्व्हंट तुमचा कशामध्ये चालला आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन असलेल्या सोल्युशनमध्ये चालला आहे. कशामधून, सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. लक्षात ठेवा, सेमी परमेबल मेम्ब्रेनमध्ये काय होतं आहे, दिस मेम्ब्रेन, सेमी परमेबल मेम्ब्रेन, इथं शब्द तेवढ्यासाठी वापरला बघा. फक्त परमेबल मेम्ब्रेन जर असेल तर दिस परमेबल मेम्ब्रेन इज अलाउड फॉर सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट. लक्षात ठेवा, सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट. सॉल्व्हंट आणि सोल्यूट ह्या दोघांसाठी ॲप्लिकेबल असेल तर त्याला आपण परमेबल मेम्ब्रेन म्हणणार, की सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट दोघं पण त्याच्यामधून ट्रान्सफर होत असतील तर. आता आपल्या सेमी आपण शब्द कशासाठी वापरला आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून फक्त ट्रान्सफर कोण होणार आहे, ट्रान्सफर कोण होणार, फक्त जाऊ कोण शकतं, इथून फक्त ट्रान्सफर होणार तुमचे कोण, सॉल्व्हंटचे पार्टिकल्स. फक्त ट्रान्सफर कोण होणार, सॉल्व्हंटचे पार्टिकल्स. म्हणून आपण त्याला काय म्हणलं आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. किंवा सेमी परमेबल मेम्ब्रेन कशाला म्हणायचं विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहे, इट इज द मेम्ब्रेन विच इज अलाउड टू प्लास ओनली सॉल्व्हंट अँड सॉल्व्हंट मॉलिक्यूल. फक्त सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलला प्लास करण्यासाठी जी मेम्ब्रेन बसवलेली असेल त्याला काय म्हणणार तुम्ही, सेमी परमेबल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल कसे चाललेत बघा, कारण इकडे कॉन्सन्ट्रेशन लो आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे तुमचे कोण चालले, सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल ट्रान्सफर होऊ लागले. ठीक आहे. आता मी डायरेक्शन दाखवली आहे, दिस डायरेक्शन इज ॲप्लिकेबल फॉर दिस डायरेक्शन. ही डायरेक्शन बघा, फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल. पाहिजे तर तुमच्या बुकमध्ये काय दिलं आहे, फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल बोलले. काय बोलले, फ्लो ऑफ, कोणाचा फ्लो असणार, फ्लो ऑफ सॉल्व्हंट, की सॉल्व्हंट तुमचा कुठून कुठं चालला आहे बघा. शब्दावरती लक्ष द्या, मी जे इथं वर्ड लिहितो त्याच्यावरती लक्ष द्या. जर हे व्यवस्थित दिसत नसेल तर मी जे वर्ड बोलतो ते वर्ड इथे लिहिलेले असणार आणि तुम्ही साईड बाय साईड तुमच्याजवळ नोट्स आहेत, त्या नोट्समध्ये पण तुम्ही बघत चाला. मी अगोदर तुम्हाला नोट्स तेवढ्यासाठीच देतोय की अगोदर तुम्ही नोट्स लिहून काढताय की त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देतं की बाबा डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन बघितलं तर नेमकं त्या डायग्रॅममध्ये काय दिसतं हे तुमच्या ऑलरेडी लक्षात येतं आहे. हीच डायग्रॅम तुमच्या नोट्समध्ये पण असणार आहे, तुम्ही ती डायग्रॅम बघा, त्याच्यामध्ये जे काय वर्ड दिले ते वर्ड बघा इथं जर व्यवस्थित दिसत नसेल तर. ठीक आहे. आता सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल फ्लो व्हायला लागले. ठीक आहे. कुठून कुठं चाललेत, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे. मग एक लक्षात ठेवा की फक्त सॉल्व्हंटच तुमचा इथं ट्रान्सफर होऊ शकतो का, तुमच्या सोल्युशनमध्ये पण सॉल्व्हंटचे पार्टिकल्स आहेत, सोल्युशनमध्ये पण सॉल्व्हंट आहे, म्हणजे फक्त तुमच्या लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडेच तुमच्या सॉल्व्हंटचा फ्लो होतो का, असं काही नाही आहे. लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे पण तुमच्या सॉल्व्हंटचा फ्लो होतो, ॲज वेल ॲज हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे पण तुमच्या सॉल्व्हंटचा फ्लो होतो. पाहिजे तर मी इथं लिहितोय बघा, फ्लो ऑफ सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचा फ्लो होतो आहे, फ्लो ऑफ सॉल्व्हंट कुठून होतो बघा, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून कुठं चालला आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आता सॉल्व्हंट आहे म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे कारण त्याच्यामध्ये सोल्यूट नाही. लक्षात ठेवा की सर इथं तुम्ही लोअर कॉन्सन्ट्रेशन कुठल्या बेसवरती म्हणताय, इथं हायर कॉन्सन्ट्रेशन कुठल्या बेसवरती म्हणताय, तुमच्या हा पण सॉल्व्हंटच होता ना पहिल्यांदा, ह्या सॉल्व्हंटमध्ये आपण सोल्यूट ॲड केला त्यावेळेस त्याचं कन्वर्जन सोल्युशनमध्ये झालं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस हा सोल्युशन मिळालं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण हायर सांगतोय कारण त्याच्यामध्ये आपण सोल्यूट ॲड केला आहे म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे. इथं सोल्यूट नाही आहे, फक्त सॉल्व्हंट आहे म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे. ठीक आहे. आता फ्लो कुठं होतोय बघा, तुमचं सॉल्व्हंट फ्लो व्हायला लागलाय कुठून, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे. म्हणजे कुठून कुठं चालला आहे, सॉल्व्हंटच आहे, हा तुमचा सॉल्व्हंटच आहे. सॉल्व्हंटमधून तो कशामध्ये ट्रान्सफर व्हायला लागला, सोल्युशनमध्ये ट्रान्सफर व्हायला लागला. पण त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून फ्लो कोण होणार आहे, सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल फ्लो होणार आहे, सोल्यूट फ्लो होणार नाही. फक्त सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल फ्लो होत असतील तर सेमी परमेबल मेम्ब्रेन, सॉल्व्हंट ॲज वेल ॲज सोल्यूट बोथ फ्लो होत असतील तर परमेबल मेम्ब्रेन. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फ्लो ऑफ सॉल्व्हंट व्हायला लागले, सॉल्व्हंटकडून तुमचा सॉल्व्हंट कुठं चालला आहे, सोल्युशनकडे चालला आहे. ठीक आहे. आता पुढची गोष्ट लक्षात ठेवा की फक्त सॉल्व्हंटमधूनच सॉल्व्हंट तुमच्या सोल्युशनमध्ये जाऊ शकतो का, नाही आहे, तो काय करू शकतो, सोल्युशनमधून पण सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स तुमच्या ह्या सॉल्व्हंटमध्ये येतात. ह्या सोल्युशनमध्ये कोण कोण एकदा क्लिअर करा, सोल्युशनमध्ये कोण आहे, सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट. सोल्युशनमध्ये कोण आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे, इथं फक्त कोण आहे, तुमचं सॉल्व्हंट आहे. आता होतंय काय बघा, सोल्युशनमध्ये प्रेझेंट असलेला सॉल्व्हंट तो पण सॉल्व्हंट आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून फ्लो होतोय. लक्षात ठेवा, इथून पण सॉल्व्हंट तुमचा सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून फ्लो होतोय. पण फ्लो कसा होतोय बघा, की फ्लो जो तुमचा सॉल्व्हंटचा आहे सॉल्व्हंटमधून सोल्युशनमध्ये त्याचा रेट हाय आहे. म्हणजे हा जो तुमचा फ्लो होतोय, हा जो फ्लो होतोय, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम
लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन इज काय म्हणायचं आहे ह्याला, हायर दॅन कोणापेक्षा हाय आहे बघा, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन टू सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचा फ्लो होतोय कशामधून, इथून सॉल्व्हंट तुमचा इकडे जातोय, लक्षात ठेवा. म्हणजे इथला सॉल्व्हंट इकडे येत असेल का, डेफिनेटली तो येणार आहे. इथला पण सॉल्व्हंट तुमचा इथे येणार आहे. पण लक्षात ठेवा की जो फ्लो होतोय तुमचा कोणाचा, सॉल्व्हंटचा जो फ्लो होतोय, इथला सॉल्व्हंट जो सोल्युशनमध्ये जातोय, हा जो फ्लो होतोय हा फ्लो तुमचा जास्त आहे, याचा फ्लो होण्याचा स्पीड जास्त आहे. म्हणून आपण घेताना काय सांगतोय की फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, की इथून इकडे तुमचा सॉल्व्हंटचा फ्लो होण्याचा रेट हा जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन टू सॉल्व्हंट. म्हणजे इथून इकडे सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल ट्रान्सफर होत आहेत, पण त्यांचा जो फ्लो होण्याचा रेट आहे, रेट म्हणजे त्यांचा जो काही फ्लो होण्याचा स्पीड आहे तो कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सॉल्व्हंट टू सोल्युशन किंवा लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. लक्ष देते का बघा. म्हणून आपण सांगताना काय सांगायचं, ऑस्मोसिसमध्ये आपण काय बोलणार आहे बघा, की नेट फ्लो, त्याच्यासाठी आपण वर्ड वापरतोय नेट फ्लो. वर्ड कुठला वापरायचा आहे, नेट फ्लो. नेट हा शब्द का वापरायचा लक्षात ठेवा. इथं नेट आपण हा शब्द का वापरतोय, बिकॉज की फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम, आता इथे मी लोअर कॉन्सन्ट्रेटेड पण म्हणू शकतो कारण आपण C1 बोललोय तर C2 बोललोय. लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज ग्रेटर दॅन किंवा हायर दॅन फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन टू किंवा फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. म्हणून आपण डेफिनेशन सांगताना ऑस्मोसिसमध्ये काय सांगायचं आहे की नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट, कारण तो आपोआप फ्लो होतो, त्याला काय आपण घडून आणत नाही. नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. कसा घडतोय बघा, लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनपासून हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये. पण तो फ्लो कसा होतोय बघा. हे मी तुम्हाला काय सांगितलं, हे अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं की इथून पण सॉल्व्हंट इकडे जातोय, इथला पण सॉल्व्हंट इकडे येतोय. फक्त जो जास्त स्पीडमध्ये फ्लो होतोय त्याच्यामध्ये तुमचं ऑस्मोसिस घडणार आहे. जो जास्त स्पीडमध्ये अलाव होणार तिथं ऑस्मोसिस घडेल. हा पण फ्लो होतोय पण तो स्लोली फ्लो होतोय, म्हणून आपण त्याच्यावरती फोकस करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण वापरताना नेट शब्द वापरला की जो जास्त फ्लो होत असेल तो घ्या. ऑस्मोसिसची डेफिनेशन सांगत असताना जो जास्त फ्लो होत असेल त्याला अगोदर घ्या, म्हणून आपण हा नेट हा शब्द वापरला. काय सांगतो मी ऑस्मोसिसमध्ये मग, नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू कुठून कुठं चाललंय बघा, लोअर कॉन्सन्ट्रेटेडपासून हायर कॉन्सन्ट्रेटेडमधून चाललाय, ठीक आहे. पण हा फ्लो कशामधून होतो आहे, दिस फ्लो इज कॅरी आउट बाय युझिंग द सेमी परमेबल मेम्ब्रेन. सोल्युशन हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फ्रॉम कोणामधून येतो, फ्रॉम सेमी परमेबल मेम्ब्रेन इज नोन ॲज और इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. त्याला काय म्हणायचं आहे मग, ऑस्मोसिस म्हणायचं. बघा आणखीन एकदा डेफिनेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑस्मोसिस, इट इज द नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट, नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट म्हणा, की जो आपोआप घडतो त्याला काय घडून आणायचं नाही. नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट. नेट का वापरायचं आहे, बिकॉज इथं कंडिशन आहे लोअर कॉन्सन्ट्रेटेडमधून हायर कॉन्सन्ट्रेटेडमध्ये जो सॉल्व्हंट तुमचा फ्लो होतो त्याचा रेट जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू इकडून इकडे येत असतानाच. म्हणून आपण वापरताना नेट हा वर्ड वापरतोय. नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फ्रॉम सेमी परमेबल मेम्ब्रेन. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, ऑस्मोसिस म्हणायचे आहे. काय होतं ह्याच्यामध्ये मग, लोअर कॉन्सन्ट्रेटेडमधून हायर कॉन्सन्ट्रेटेडमध्ये तुमचा सॉल्व्हंट फ्लो होते, कुणाला वापरून, सेमी परमेबल मेम्ब्रेनला वापरून. त्याला म्हणायचं आहे ऑस्मोसिस. बघा लक्षात आलं एक ऑस्मोसिस. आता मी इथं एक्झाम्पल काय घेतलं आहे, इथं सॉल्व्हंट घेतलं होतं, इकडे सोल्युशन घेतलं होतं. सॉल्व्हंटला आपण लोअर कॉन्सन्ट्रेटेड बोललो आहे, सोल्युशनला हायर कॉन्सन्ट्रेटेड बोललो आहे. आता सॉल्व्हंटला आपण रिप्लेस करू शकतो. सॉल्व्हंटला कशाने रिप्लेस करायचं आहे, सॉल्व्हंटला रिप्लेस करू शकतो. समजा मी सॉल्व्हंटऐवजी इकडे एक सोल्युशन घेतलं, सॉल्व्हंटऐवजी काय घेतलं, एक सोल्युशन घेतलं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन C1. तेच प्रोसिजर रिपीट करतोय. एकदा सॉल्व्हंट एकदा सोल्युशन आहे, दोन्ही टाईम वेळेस सोल्युशन आहे. इथे एक सोल्युशन घेतलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लो आहे, इकडे सेकंड सोल्युशन घेतलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे.
आता सोल्युशनच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर काय सांगणार आहे, कॉन्सन्ट्रेशन लो आहे म्हणजे इथं सोल्यूटचा अमाऊंट कमी आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट कमी आहे, याच्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट जास्त आहे. ज्याच्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट जास्त त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त, ज्याच्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट कमी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी. बघा इथं सोल्युशन मी असं सिलेक्ट केलं की ज्याच्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट कमी असेल म्हणून त्या सोल्युशनला आपण लोअर कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन बोललो. आणि इथं जे मी सोल्युशन सिलेक्ट केलं आहे त्या सोल्युशनमध्ये जो सॉल्वंट आहे त्याचा अमाऊंट जास्त आहे म्हणून ते कुठलं कॉन्सन्ट्रेशन असलेलं आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन असल्याचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट सोल्युशन जे सिलेक्ट केलं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण C1 बोललो आहे. सेकंड सोल्युशन जो सिलेक्ट केला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण C2 बोललो आहे. ऑब्झर्व काय होतं बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फर्स्ट सोल्युशन इज लोअर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेकंड सोल्युशन. काय सांगायचं आहे, काय सांगतो बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फर्स्ट सोल्युशन इज लोअर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सेकंड सोल्युशन. सेकंड सोल्युशनपेक्षा फर्स्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, लो आहे. लो आहे म्हणजे त्याच्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट कमी आहे. ठीक आहे, पुढे या मग. आता सोल्युशनला घेऊन ऑस्मोसिसची डेफिनेशन कशी सांगायची आहे, इथं पण हे बघा, हा पण सोल्युशन इथून तुमचा सॉल्वंट फ्लो होतो आहे, इथल्या सोल्युशनमधून पण सॉल्वंट इकडे फ्लो होतो आहे. म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन ही अलाउ कोणासाठी आहे, दिस मेम्ब्रेन इज ॲप्लिकेबल ओनली फॉर सॉल्वंट. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. मग सॉल्वंट ज्यावेळेस फ्लो होतो आहे, सॉल्वंट ज्यावेळेस फ्लो होतो आहे फर्स्ट सोल्युशनमधून सेकंड सोल्युशनमध्ये आणि सेकंड सोल्युशनमधून फर्स्ट सोल्युशनमध्ये, पण याच्यामध्ये डिफरन्स काय बघा की फर्स्ट सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्याच्यामधून सॉल्वंट हा हायली स्पीडमध्ये सेकंड सोल्युशनमध्ये ट्रान्सफर होतो आहे, तर सेकंड सोल्युशनमधला सॉल्वंट हा फर्स्ट सोल्युशनमध्ये स्लोली ट्रान्सफर होतो. म्हणून आपण घेताना कुठला घेतो आहे की जो जास्त स्पीडमध्ये फ्लो होतो, जो सॉल्वंट ज्या सोल्युशनचा सॉल्वंट जास्त स्पीडमध्ये फ्लो होतो आहे त्याला आपण कन्सिडर करतो आहे. म्हणून आपण डायरेक्शन दाखवताना दाखवले आहे की फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम फर्स्ट सोल्युशन टू सेकंड सोल्युशन, म्हणून आपण इथं तसं रिप्रेझेंट केलं. बघा काय येईल डेफिनेशन, तीच डेफिनेशन येणार, नेट फ्लो ऑफ सॉल्वंट, कारण सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्वंट जाणार आहे. नेट फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन फ्रॉम सेमी परमेबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, ऑस्मोसिस म्हणणार आहे. बघा हे ऑस्मोसिस लक्षात आलं आहे का, सिंपल एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, हे हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे. लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये प्रेझेंट असलेला सॉल्वंट हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये ट्रान्सफर होतो आहे, कोणाला वापरून, सेमी परमेबल मेम्ब्रेनला वापरून. फक्त सेमी परमेबल मेम्ब्रेन ॲप्लिकेबल सॉल्वंटसाठी आहे. तसं ते मारुतीचं मंदिर किंवा हनुमंताचं मंदिर जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये लिहिलं असतं की स्त्रियांसाठी प्रवेश ॲप्लिकेबल नाही आहे. लक्षात आलं का, मग फक्त इथून ट्रान्सफर कोण करतो आहे आपण, सॉल्वंट ट्रान्सफर करतो आहे. लक्षात आलं आहे का बघा, फक्त सॉल्वंट जात आहेत म्हणजे सोल्यूटला ट्रॅप केलं जातं, सोल्यूटला अडवलं जातं त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. सोल्यूटला आपण अडवतो आहे म्हणून आपण सांगताना कोणाला सांगतोय, फ्लो ऑफ सॉल्वंट हा शब्द वापरतो आहे. सोल्यूट तुमचे ट्रान्सफर होत नाहीत त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. लक्षात आलं का बघा. ओके, मग ऑस्मोसिसची डेफिनेशन जर लक्षात आली असेल की काय होते ऑस्मोसिसमध्ये, बघा सगळ्यांच्या लक्षात आलं आहे का की लोअर कॉन्सन्ट्रेटेडमध्ये असणारा सॉल्वंट हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये जातो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनला वापरून, असं असेल तर ऑस्मोसिस. ठीक आहे. आता ऑस्मोसिस जर लक्षात आला असेल तर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहे तो म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक नावाची टर्म जर लक्षात आली असेल तर नेक्स्ट कुठली असणार आहे, ऑस्मोटिक प्रेशर नावाची टर्म असणार आहे. ठीक आहे. आता काही लोकांना क्वेश्चन पडतो किंवा काही लोक म्हणतात डिफ्युजन आणि ऑस्मोसिसमध्ये काय फरक आहे. डिफ्युजन आणि ऑस्मोसिसमध्ये काय फरक आहे की डिफ्युजनमध्ये काय होतं बघा, डिफ्युजनमध्ये काय होतं की इथली जी मेम्ब्रेन वापरलेली असते, डिफ्युजनमध्ये फक्त एकच चेंज आहे, परमेबल मेम्ब्रेन वापरली जाते. सेमी परमेबल मेम्ब्रेन तुम्हाला डिफ्युजनमध्ये दिसणार नाही, फक्त परमेबल मेम्ब्रेन दिसणार. अँड दिस मेम्ब्रेन इज ॲप्लिकेबल फॉर सॉल्वंट ॲज वेल ॲज सोल्यूट, की ज्या मेम्ब्रेनमधून सॉल्वंट आणि सोल्यूट ट्रान्सफर केले जातील त्यावेळी जी प्रोसेस घडणार त्याला आपण डिफ्युजन म्हणायचं. आणि ज्या प्रोसेसमध्ये फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल पास केले जातील त्याला ऑस्मोसिस म्हणायचं. एवढाच डिफरन्स आहे तुमचा कशामध्ये, डिफ्युजन आणि ऑस्मोसिसमध्ये. ठीक आहे. बघा हे लक्षात आलं आहे का. नेक्स्ट पॉईंट मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे तो म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर नावाचा. नेक्स्ट पॉईंट कुठला एक्सप्लेन करायचा आहे, ऑस्मोटिक प्रेशर नावाचा पॉईंट आपण डिस्कस करणार किंवा स्टडी करणार आहे. ऑस्मोसिस जर तुमच्या लक्षात आला असेल, ऑस्मोसिसमध्ये काय घडतं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेटेडमध्ये सॉल्वंट ट्रान्सफर होतो आहे, फ्लो होतो आहे सेमी परमेबल मेम्ब्रेनला वापरून. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे नेमकं काय असेल, ऑस्मोसिस लक्षात आला असेल तर ऑस्मोटिक प्रेशर लक्षात यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बघा
दोन कंटेनर सिलेक्ट केला. हे आपण रिप्रेझेंट का करतो, हे आपण का दाखवतोय, कारण त्याचा उद्देश काय असतो बघा. आता इथं मी सेमी परमेबल मेम्ब्रेन वापरली, तर आत्ता सुरुवातीने लार्ज सेमी परमेबल मेम्ब्रेन दाखवली होती, तर स्मॉल सेमी परमेबल मेम्ब्रेन दाखवली होती. त्याचा काही फरक पडत नाही आहे, त्याचा काही फरक पडत नाही. सेमी परमेबल मेम्ब्रेन कशी दाखवली तरी काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. इथं तुमचा कोण असणार आहे, सोल्युशन असणार. इथं तुमचं कोण असणार, सोल्युशनच असणार. ठीक आहे. हा सोल्युशन कन्सिडर करा. ह्या सोल्युशनला आपण म्हणूया हायर कॉन्सन्ट्रेशन असलेलं आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आहे. ह्या सोल्युशनला आपण म्हणूया लोअर कॉन्सन्ट्रेटेड असलेलं आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आहे. दोन सोल्युशन आपण सिलेक्ट केलेत. ठीक आहे. दोघांच्यामध्ये इथं कोण आहे तुमची, सेमी परमेबल मेम्ब्रेन. कुठली मेम्ब्रेन आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन. ठीक आहे. आता काय होतं बघा, लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. याला आपण बोलूया सोल्युशन फर्स्ट, इथं बोलूया सोल्युशन फर्स्ट, इथं बोलूया सोल्युशन सेकंड. सेकंड सोल्युशनमधून फर्स्ट सोल्युशनमध्ये तुमचा कोण ट्रान्सफर होणार आहे, सॉल्व्हंट ट्रान्सफर होणार आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेनमध्ये कोण असणार, तुमचा ट्रान्सफर कोण होणार आहे, सॉल्व्हंट ट्रान्सफर होणार आहे. आता काय घडते बघा, होतं काय बघा, की इथून इकडे तुमचा सॉल्व्हंट ट्रान्सफर होतं आहे. हा यायला लागला सॉल्व्हंट, हे बघा आला सॉल्व्हंट यायला लागला आहे, येतोय तुमचा सॉल्व्हंट. कशामधून, लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशन, सॉल्व्हंट फ्लो होतो आहे. ठीक आहे. आता हा सॉल्व्हंटचा स्टार्ट असलेला फ्लो, हा फ्लो कंटिन्युअस कुठपर्यंत राहणार, लक्षात ठेवा बरं का. बघा क्वेश्चन पडले तर क्वेश्चन कसे पडतात, की सर सॉल्व्हंट फ्लो होत आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये सॉल्व्हंट फ्लो होतो आहे. मग हा सॉल्व्हंट कुठपर्यंत फ्लो होणार, हा जो सॉल्व्हंट फ्लो होतोय तो सॉल्व्हंट कुठपर्यंत फ्लो होणार ते पण क्लिअर करा. की इथून सॉल्व्हंट इकडे येतोय, याचा अर्थ काय बघा, की लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे. इथून सॉल्व्हंट इकडे ट्रान्सफर होतो, तो कुठपर्यंत ट्रान्सफर होत जाणार आहे बघा, हा सॉल्व्हंट कुठपर्यंत इकडे येत जाणार आहे, ज्यावेळेस ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन, ज्यावेळेस काय होत असेल, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन फर्स्ट अँड सोल्युशन सेकंड, ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय होत नाही, इक्वल होत नाही. सोल्युशन फर्स्ट आणि सोल्युशन सेकंड ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जोपर्यंत इक्वल होत नाही, म्हणजे दोन्ही सोल्युशन कुठल्या कंडिशनला येतील, दिस टू सोल्युशन्स आर इन द फॉर्म ऑफ इक्विलिब्रियम. ज्यावेळेस हे दोन्ही सोल्युशन एका सेम कंडिशनला येतील, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन, हे कॉन्सन्ट्रेशन कसं झालेलं असेल, सेम झालेलं असेल. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस सेम झालेलं असेल त्यावेळेस काय होणार आहे, हा फ्लो तुमचा स्टॉप होणार आहे, हा होत असणारा फ्लो काय होणार, स्टॉप होणार. ठीक आहे. म्हणजे फ्लो चालू आहे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन पण सेम झालं आहे, आणखीन पण सॉल्व्हंट तुमचा फ्लो होतो आहे. कॉन्सन्ट्रेशन सेम झालं आहे, आणखीन पण सॉल्व्हंट तुमचा फ्लो होतो आहे. आता मी इथं काय करतो बघा, हा जो फ्लो होतो आहे सॉल्व्हंट, हा जो सॉल्व्हंट फ्लो होतो आहे त्या सॉल्व्हंटला फ्लो होत असताना मी स्टॉप करतो आहे. त्या सॉल्व्हंटचा जो फ्लो आहे तो फ्लो मी थांबवणार आहे. फ्लो ऑफ सॉल्व्हंट मी स्टॉप करणार आहे, म्हणजे थांबवणार आहे. जो सॉल्व्हंट तुमचा फ्लो होतो आहे त्या सॉल्व्हंटचा होत असणारा फ्लो मी थांबवतो आहे. त्या सॉल्व्हंटचा फ्लो मी काय करतो आहे, थांबवतो आहे, बाय युझिंग द प्रेशर, बाय युझिंग द एक्सटर्नल प्रेशर. बघा इथून मी प्रेशर देतो आहे, म्हणजे इथून मी पिस्टन दाबतो आहे. काय होतं बघा, इथून मी प्रेस केला, ह्या सॉल्व्हंटचा फ्लो होत असणारा फ्लो थांबणार आहे. लक्षात ठेवा, हा प्रेशर मी काढून घेतला, हा फ्लो स्टार्ट राहणार आहे. हा प्रेशर दिला की हा फ्लो कमी होणार. लक्षात ठेवा बरं का. ज्यावेळेस हा सॉल्व्हंटचा होत असणारा फ्लो मी थांबवला, काय केला, सॉल्व्हंटचा फ्लो होत असणारा ज्यावेळेस मी थांबवलं त्यावेळेस जे मी प्रेशर क्रिएट केलं, बघा इथून इकडे तुमचा सॉल्व्हंट जातो आहे, इथून इकडे तुमचा सॉल्व्हंट येतो आहे, इथून मी प्रेशर क्रिएट करतो आहे. दिस प्रेशर कशासाठी ॲप्लिकेबल आहे, दिस प्रेशर इज ॲप्लिकेबल टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. इथून ज्यावेळेस सॉल्व्हंट फ्लो होतो आहे, हा फ्लो मी थांबवतो आहे. का थांबवतो आहे बघा, की ज्यावेळेस हा प्रेशर मी क्रिएट करणार, याच्यावरती जे प्रेशर क्रिएट करणार, इथून प्रेशर क्रिएट केलं, हा येत असणारा सॉल्व्हंट थांबला, म्हणजे हा फ्लो तुमचा स्टॉप झाला. आणि हे जे प्रेशर आपण क्रिएट केलं, दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. कशासाठी वापरला आपण ऑस्मोटिक प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशरचा रोल काय, इट इज द प्रेशर विच इज यूज टू अवॉइड किंवा स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन.
लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये जो तुमचा स्पॉन्टेनियस फ्लो होत होता, कुठला फ्लो होत होता? स्पॉन्टेनियस फ्लो होत होता. लक्षात ठेवा, कुठला फ्लो होतो? स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून होत असणारा फ्लो. जो स्पॉन्टेनियस फ्लो तुमच्या सॉल्व्हंटचा होतो तो फ्लो आपण काय केला? अवॉइड केला, थांबवला आहे. कशाने? बाय युझिंग द एक्सटर्नल प्रेशर, अँड दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. आणि त्या प्रेशरला काय म्हणायचं आहे? ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं आहे. ठीक आहे, की आणखीन हे प्रेशर मी वाढवलं, फ्लो थांबला, आणखीन प्रेशर वाढवलं, हे इन्क्रीज केलं. ज्यावेळेस मी प्रेशर इन्क्रीज करणार, हे प्रेशर मी वाढवणार, तर ही प्रोसेस तुमची रिव्हर्स घडणार. ही प्रोसेस कुठली घडणार? रिव्हर्स घडणार. त्याला आपण बोलतो रिव्हर्स ऑस्मोसिस. त्याला आपण काय म्हणायचं आहे? रिव्हर्स ऑस्मोसिस. काय घडत असेल त्याच्यामध्ये? की जो फ्लो तुमचा स्पॉन्टेनियस होत होता तो फ्लो तर तुम्ही थांबवलाच आहे. ज्यावेळेस तो फ्लो थांबवला त्यावेळेस जे प्रेशर तुम्ही क्रिएट केलं तो फ्लो थांबवण्यासाठी, दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली का? समजा तुम्ही आणखीन प्रेशर जनरेट केलं, हे बघा इथपर्यंतच थांबलो होतो मी, हा फ्लो थांबला होता, मी आणखीन थोडंसं प्रेशर इन्क्रीज केलं. आणखीन प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर काय होणार आहे? सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स किंवा सॉल्व्हंटचे पार्टिकल्स इथून इकडे ट्रान्सफर होणार आहे. सुरुवातीला फक्त ऑस्मोसिस घडत होतं, सुरुवातीला फक्त फ्लो होत होता. नंतर मी काय केलं? प्रेशर क्रिएट केलं, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर वाढवलं की हा फ्लो इकडे व्हायला स्टार्ट झाला. त्या प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्स ऑस्मोसिस. त्या प्रोसेसला कुठली प्रोसेस म्हणायचं? रिव्हर्स ऑस्मोसिस. की ज्या प्रोसेसमध्ये काय होत असेल? तुमचा स्पॉन्टेनियस फ्लो होत असणारा सॉल्व्हंटचा थांबला, त्याच्याबरोबरच रिव्हर्स सॉल्व्हंट तुमचा फ्लो व्हायला लागला, म्हणजे सॉल्व्हंट तुमचा वापस चालला, तर त्याला आपण रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणायचं. मग सांगताना काय सांगायचं आहे? हा जो नेट फ्लो होतो तुमचा सॉल्व्हंटचा लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये, तो फ्लो थांबवला जातो. त्या फ्लोला काय केलं? थांबवलं जातं बाय युझिंग द एक्सटर्नल प्रेशर, अँड दिस प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस प्रेशर. त्या प्रेशरला काय म्हणायचं? ऑस्मोसिस प्रेशर म्हणायचं आहे. अँड दिस ऑस्मोसिक प्रेशर इज रिप्रेझेंटेड बाय युझिंग द सिम्बॉल पाय. कशाने रिप्रेझेंट करायचं आहे? पायने रिप्रेझेंट करायचं आहे. आता ऑस्मोटिक प्रेशर हे तुमचं मोलॅरिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ऑस्मोटिक प्रेशर नावाची टर्म कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? मोलॅरिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग काय येईल बघा? पाय प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाका बाय युझिंग द कॉन्स्टंट आर, आणि मोलॅरिटी तुमची काय? एम. पाय इज इक्वल टू काय आलं? आर एम. मी प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकला आणि कोण घेतलं आहे? मोलॅरिटी नावाची टर्म घेतली आहे. मोलॅरिटी म्हणजे कोण असणार? तुमची एम असणार. ठीक आहे, हे झालं पहिलं इक्वेशन. आता ऑस्मोटिक प्रेशर तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ऑस्मोटिक प्रेशर पण तुमचं कसं आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचरची पण ऑस्मोटिक प्रेशर तुमचं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. समजते का? बघा, टेम्परेचर वाढवलं ऑस्मोटिक प्रेशर वाढणार, टेम्परेचर कमी केलं ऑस्मोटिक प्रेशर कमी होणार. ठीक आहे, मग इथं पण काय येणार आहे बघा? पाय इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाका. तिथं पण मी आरच घेतला, आर टी. सेकंड इक्वेशन बोललो. लेफ्ट हँड साईड कशी आहे तुमची? लेफ्ट हँड साईड कशी आहे तुमची? सेम आहे. तर राईट हँड साईड पण कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे. काय येणार आहे बघा? पाय इज इक्वल टू आर, पाय इज इक्वल टू एम आर टी. पाय इज इक्वल टू काय मिळालं? एम आर टी. हिअर एम म्हणजे काय तुमची? मोलॅरिटी. एम म्हणजे काय? मोलॅरिटी. आणि मोलॅरिटी म्हणजे काय असतं सगळ्यांना माहिती आहे का? बघा, मोलॅरिटी म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन. कशामध्ये डिझॉल्व्ह झालेले? डिझॉल्व्ड इन सोल्युशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन सोल्युशन, किंवा सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह केलेले नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. किती सोल्युशन कशामध्ये असेल? 1 लिटर सोल्युशन तुमचं असेल तर. आता सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह केलं म्हणजे सोल्युशनचा काय येतो? व्हॅल्यूम. नंबर ऑफ मोल कशाने रिप्रेझेंट करायचे? एनने रिप्रेझेंट करायचे. नंबर ऑफ मोल्स एनने रिप्रेझेंट केले, आणि व्हॅल्यूम कशाने रिप्रेझेंट केला? व्हीने रिप्रेझेंट केला. हे इक्वेशन एक्झॅक्टली इक्वल मिळालं तुम्हाला. कशाशी? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. हे इक्वेशन तुम्हाला डायरेक्टली सेम मिळालं. आता हा मी जर व्ही इकडं ट्रान्सफर केला तर काय मिळणार आहे मला? पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. आणि हा तुमचं इक्वेशन कुठलं होतं? पी व्ही इज इक्वल टू एन आर टी.
म्हणून मी इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कुठला घेतला, आर घेतला. म्हणून इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण कुठला घेतला होता, आर घेतला होता. आणि आरची व्हॅल्यू ही तुमची कशी असणार, सेम असणार. हा तुमचा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू ही कशी असणार, कॉन्स्टंट असणार. म्हणून इथं रिप्रेझेंट करत असताना त्याला आपण कशाने रिप्रेझेंट केलं आहे, आरने रिप्रेझेंट केलं आहे. ठीक आहे. आता ऑस्मोटिक प्रेशरवरून काही सोल्युशन्स आहेत, 3 टाईप्स आहेत सोल्युशनचे. ते 3 टाईप्स आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.